सोलापूर शहराच्या नाक्यावर पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर धार्मिक पर्यटनासाठी परराज्यातील येणाऱ्या वाहनधारकांची तपासणीच्या नावाखाली लूट होत असून नवे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सोलापूर वाहतूक पोलिसांची होणारी बदनामी थांबवावी अशी मागणी व्यापारी व नागरिकांमधून होत आहे। सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्था अत्यंत बेशिस्त असून येथे रुजू झालेल्या प्रत्येक पोलीस आयुक्तांनी वाहतुकीला शिस्त लावण्याकडे आपण लक्ष देऊ असे सांगितले होते। शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलाय, वाहनांची संख्याही लक्षणीय वाढली आहे, वाहने जास्त, रस्ते अरुंद अशी स्थिती असून वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक नियमन करणारे वाहतूक पोलीस कर्मचारी शहरातील मुख्य चौकाचौकात नेमले पाहिजेत। अलीकडच्या काळात वाहतूक पोलीस फक्त गल्लीबोळातच दिसत आहेत, यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। वाहतूक पोलिसांची अधिक गरज शहरात असताना गल्लीबोळात व नाक्यांवरील नेमणुकीकडे या पोलिसांचा अधिक इंटरेस्ट दिसून येतो। गल्लीबोळात नाक्यांवर 3-4 पोलीस नेमले जातात। कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यातून येणारे प्रत्येक वाहन अडवून वाहतूक पोलीस व झिरो पोलिसांकडून तपासले जाते। तपासणीच्या नावाखाली या वाहनधारकांची लूट केली जात असल्याचा वाहनधारकांचा आरोप आहे। शहर आणि ग्रामीण येथे झिरो पोलीस व वाहतूक पोलिसांकडून होत असलेल्या या छळवादामुळे सोलापूर पोलिसांबद्दल कर्नाटक व अन्य राज्यात फारसे चांगले बोलले जात नाही। त्यामुळे सोलापूर पोलिसांची खराब होत चाललेली प्रतिमा सुधारण्याकडे नव्या पोलीस आयुक्तांनी लक्ष द्यावे असे व्यापारी व सुजाण नागरिकांना वाटते।